इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडर यांच्या प्रमुख नेतृत्वात तसेच शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेंद्र साहू, भीमसेन मोरे तथा उल्हासनगर महानगर प्रमुख राधाचरण करोदिया, ज्येष्ठ नगरसेवक शेखर यादव, शहर प्रमुख कुलविंदर सिंग बैस, कैलास तेजी, युवासेना जिल्हाधिकारी भाऊ म्हात्रे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबरनाथ विधानसभा प्रमुख संतोष शिंदे, महाराष्ट्र शहर प्रमुख प्रकाश चौधरी, कल्याण शहराध्यक्ष शरद पाटील, महिला आघाडी जिल्हा संघटक अंजली राऊत तसेच जया तेजी, वसुधाताई बोराडे, मंगला पाटील अशा व इतर अनेक शिवसेना प्रमुख पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांच्या विशेष सहकार्यपूर्ण सहभागातून शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक 15 जून 2025 रोजी गुरुद्वारा सी ब्लॉक उल्हासनगर शहरात करण्यात आले होते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडर यांच्या प्रमुख नेतृत्वात आयोजित सदर शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेना नेते तथा माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते तसेच गुरुनाथ खोत, संजय सावंत अशा मातब्बर नेत्यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते। आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडर यांच्या प्रमुख नेतृत्वात आयोजित सदर शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक तथा शिवसेना नेते तसेच माजी कॅबिनेट मिनिस्टर अनंत गीते तसेच उपस्थित शिवसेना पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे तसेच मीनाताई ठाकरे, आनंद दिघे आदी महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत सदर कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले। आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडर यांच्या प्रमुख नेतृत्वात आयोजित सदर शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक तथा माजी कॅबिनेट मिनिस्टर शिवसेना नेते अनंत गीते तसेच उपनेते गुरुनाथ खोत, संजय सावंत अशा व इतर अनेक निमंत्रित मान्यवरांचा शिवसेना जिल्हा प्रमुख धनंजय बोडर तथा इतर शिवसैनिक पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला। यानंतर सन्माननीय श्री संजय सावंत साहेब शिवसेना उपनेते यांचा शिवसेनेच्या फुटीनंतर देखील शिवसेनेशी एकनिष्ठ राहणारे तसेच शिवसेना कल्याण जिल्हाध्यक्षपदाची एक हाती समर्थ धुरा पेलणारे मातब्बर नेते धनंजय बोडर यांचा देखील पक्ष नेतृत्वाकडून शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला। तसेच सदर कार्यक्रमांतर्गत शिवसेना पक्षाची विचारधारा, नीतिमूल्ये तळागाळापर्यंत पोहोचावी याकरिता संघटनात्मक बांधणीच्या अनुषंगाने नेहमीच कार्यरत असणाऱ्या तथा गत 30 वर्षांपासून राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव, उल्हासनगर महानगरपालिकेचे महापौरपद अशा व इतर अनेक प्रशासकीय कार्याचा प्रदीर्घ अनुभव, एक निर्भीड साहसी खंबीर नेतृत्व अशी छबी असणारे तसेच अशा व इतर अनेक महत्वपूर्ण जबाबदाऱ्या समर्थपणे पेलणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उल्हासनगर महानगर प्रमुख राधाचरण करोदिया यांच्या प्रमुख पुढाकारयुक्त आयोजनातून महेंद्र कनोजिया, बाळू पगारे, पवन मौर्या, शंभूनाथ मौर्या, मुन्ना वर्मा, विश्वजित वर्मा, गोपाळ वर्मा, इम्रान शेख, गोपाळ मौर्या, हैदर शेख, अरबाज शेख, शहजाद शेख, शाहिल शेख, मेमुना शेख, अशोक पंजवानी, राजेश घोंगळे, रवी पासगे, गुड्डी पासगे, आझाद खान, परवीन खान, दीपक सोनवणे, रजनीकांत अशा व इतर अनेक शेकडो शिवसैनिकांचा पक्षप्रवेश सोहळा सदर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक तथा शिवसेना नेते तथा माजी कॅबिनेट मिनिस्टर अनंत गीते तसेच शिवसेना उपनेते गुरुनाथ खोत, संजय सावंत, कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे अशा व इतर अनेक उपस्थित शिवसेना पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांच्या हस्ते पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला।
तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक तथा शिवसेना उपशहर शेखर यादव यांच्या प्रमुख पुढाकाराने असंख्य शिवसैनिकांचा पक्षप्रवेश उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते फुले माता सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून यांना नमन करून आज या मेळाव्यामध्ये इथे मेळावा होत आहे उल्हासनगर शहरामध्ये. सदर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक तथा माजी केंद्रीय मंत्री सेना नेते अनंत गीते, शिवसेना उपनेते गुरुनाथ खोत, कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे, उल्हासनगर महानगर प्रमुख राधाचरण करोडिया तसेच जिल्हा महिला संघटक अंजलीराव आदींनी उपस्थित शिवसैनिकांना मोलाचे तथा सखोल मार्गदर्शन केले. जर गोरगरिबांचे काम जर होणार करणारी जर कोणी पार्टी आहे या महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा देशामध्ये ती शिवसेना आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची पार्टी आहे बांधवांनो. कारण की अजून आहे राजकीय पार्टी खूप आहे, यांचे नेते आहे, कार्यकर्ता आहे, त्यांचे दलाल पण आहे आणि दलालांच्या मार्फत असे गोरगरिबांचा खूप काम होत असतो. त्यामध्ये काय लागतो? पैशाचा देवाणघेवाण लागतो. परंतु शिवसेनाचे कार्यकर्ता जेवढे आहेत, नेते असेल कोणी जे कोणी असेल पदाधिकारी, जेव्हा गोरगरिबांचा कुठलाही काम जेव्हा शाखामध्ये किंवा त्या नेत्याकडे कार्यकर्त्याकडे जेव्हा येतो तो सरळ जर फोनने होत असेल तर फोन करतो, जर फोनने होत नसेल तर स्वतः जाऊन त्याचा कुठलाही अधिकारी हो, कुठलाही विभाग असेल, कुठलाही डिपार्टमेंट असेल तर या गरिबांचं काम मुफ्त काम करून देण्याचं काम शिवसेनेचे कार्यकर्ता काम करत आहे बांधवांनो. म्हणून आपण जेवढे लोक आहेत, या उल्हासनगरची अवस्था खूप खराब आहे आणि अशी अवस्था असताना आपल्याला जोडायचे सर्वांना. 75-76 वर्ष झाली, यामध्ये कुठल्या प्रकारचा विकास झाला नाही आणि आपले लोकांचं धनदानके लोकांचं राज्य इथे हमेशा स्थापित झालेलं आहे. महानगरपालिका आली, महानगरपालिकामध्ये जर निवडणूक झाला तर कोणाचा आला? त्यांचा वर्चस्व राहिला, त्यांची सत्ता आली. विकास केला नाही, आपल्या लोकांना सन्मान दिला नाही. आमदारी इथला असतो तो पण धनदानके असतो. असा तुम्हाला मी या प्रकारचा कार्यकर्ता आहे बांधवांनो. मी कुणाला जे सच्चाई आहे ती सच्चाई मी हमेशा ठेवणारा कार्यकर्ता आहे. हे धनदानके लोक कुठलेही मोठे झाले, पैसे वाले झाले, काही झाले, परंतु तुम्हाला गोरगरिबांना कुठल्याही लोकांना साथ देणारे नाहीये. त्याप्रमाणे आपण मानवासाठी काम करायचे. ठाकरे पार्टी आहे आणि बाळासाहेबांनी तुम्हाला माहित आहे या महाराष्ट्र राज्यामध्ये गोरगरिबांना न्याय भेटायचा नव्हता. त्या टायमाला 1966 मध्ये याच्या शिवसेनेची स्थापना केली. तेव्हापासून लोकांना काय करत गेलं आणि ज्यांची आमच्यासाठी कुणाची अवकाश नव्हती बाळासाहेब ठाकरे साहेबांनी. त्याचप्रमाणे श्री भोंगळे हे आपल्याच पक्षात होते, काही कारणास्तव होते बाहेर गेले आणि परत आपल्याकडे आलेले आहेत.
तुम्हा सर्वांचं पूजा संतोष वाल्मिकी या देखील या ठिकाणी आपल्या पक्षामध्ये पक्षप्रवेश केलेले पूजा संतोष वाल्मिकी या बांधवांनो, आज या मेळाव्यामध्ये आपण सर्व शिवसैनिक त्यांना सांगायचं सर्वांना आणि चर्चा करत असताना कोणाची कमी पडायचे नाही, बिंदास करा. कारण की आपण सच्चाई सांगतोय, आपण सत्य बोलतोय, तर सत्य कधी पराजित होणार नाही. फार महत्त्वाची बैठक आपण आज लावलेली आहे. कारण थोड्याच दिवसामध्ये किंवा महिन्यांमध्ये आपल्या उल्हासनगर महापालिकेची आणि बाकीच्या इतर महापालिका नगरपालिकांच्या निवडणुका या कधी जाहीर होतील. आणि आपण सर्वजण शून्य आहात. आपण लोकसभा एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये चांगल्या प्रकारे पार केली. विधानसभेमध्येही आपले शिलेदार चांगल्या मताधिक्यानं निवडून येण्याची अपेक्षा असताना ईव्हीएमचा गोंधळ आणि लाडक्या बहिणीचा आशीर्वाद यामुळे आपल्याला खूप ठिकाणी सेटबॅक भेटला. काही सीट्स तर अशा होत्या की आपल्याला अपेक्षा होती की या सीट्स येणारच आहेत, परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं रिझल्ट लागला की जो आपल्याला कधीही अपेक्षित नव्हता. असो, आता निवडणूक ही आपली आहे. म्हणजे आतापर्यंत आपण उद्धव साहेबांसाठी लोकसभा आणि विधानसभा या दोन निवडणुका खूप हिरिरीने लढलो. आणि आपण सगळ्यांनी ऐकलं की ईव्हीएम मशीन हॅक झाल्यामुळे या सगळ्या खूप साऱ्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतंय. परंतु महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम हॅक करणं एवढं सहज नाही. कारण एवढे परंतु याच गोष्टीचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे. जर मानवासाठी काम करणारी कोणती पार्टी आहे तर ते शिवसेना
कुणाला मंत्री बनवला, कुणाला आमदार बनवला, कुणाला नगरसेवक बनवला, कुणाला महापौर बनवला. म्हणून बांधवांनो, आज मेळावा होत आहे. तर मेळाव्याच्या दिवशी आपण सर्व लोकांनी शपथ घ्यायचं गरजेचं आहे की आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मध्ये पार्टीमध्ये काम करणारे जेवढे लोक आहे, दुसरे जे लोक आहेत त्यांना चर्चा करायचंय, त्यांचं काम करून द्यायचंय आणि आमचा पर्यंत यांना आणायचंय. आम्ही तुम्हाला सर्व नेते मंडळी मदत करणार आणि कसा भक्कम शिवसेना होईल आणि येणारी जे निवडणूक आहे उल्हासनगर महानगरपालिकेची प्रामाणिकपणे सर्वांनी झोकून द्यायचंय, कमी पडायचं नाही. जो माणूस निवडून येणार असेल त्याचाच विचार केला जाईल, कारण की तो शिवसेना पार्टीचा फायदेचा होईल. कारण की आपण ज्या सत्तेमध्ये आलो आणि आपला उल्हासनगरमध्ये शिवसेनेचा वापर झालो तर मला कुठलं आंदोलन करायची गरज नाही. आणि हे जेवढे लोक आहेत जनसामान्य लोकांना हद्दपार करायचे. आता भारतीय जनता पार्टीने किती अन्याय अत्याचार केलाय तुम्ही सर्वांना सांगायचंय. महागाई केली, आज काय अवस्था आहे, रोड ठेवले, प्रकारचा व्यवस्था नाही, सुविधा नाही, महागाई केली. आता टॅक्स वाढवला, प्रॉपर्टी टॅक्स वाढवला आणि सर्व प्रकारचा टॅक्स वाढवण्याचं काम या महापालिकेच्या माध्यमातून हे भारतीय जनता पार्टी करते. प्रत्येक लोकांना घरोघरी सांगा की या भारतीय जनता पार्टी जेवढे वादे दिले होते यांचे छोटे नाते होते, एकही वादा पूर्ण केला नाही. सावंतसाहेब उल्हासनगरमध्ये एक वेगळं वातावरण होतं. गेले 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 आणि गेले. आमच्या लोकांनी आमचे भगवान वैद्य बोलतात, गेले ते राहिले ते आणि कट्टाला मावळे म्हणा. शिवाजी महाराज जेवढे कार्यकर्ता आहेत आपसामध्ये एकमेकाचा वादविवाद न ठेवू आणि आपल्यामध्ये शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये वादविवाद नाहीये. आणि जे लोक सोडून गेले त्याचं काही करू नका. परिवर्तन करण्याचा कार्यक्रम अजून चालवतील, परंतु यामध्ये जायचं नाही. आपण बाळासाहेबांचा लक्ष द्यायचं. ज्या बाळासाहेबांनी आम्हाला सर्व गोरगरिबांना न्याय दिला आणि त्याच्याशी गद्दारी करून त्यांनी मोठा बनवला, त्यांनी आमदार बनवला, त्यांनी नेता बनवला. आता बाळासाहेब नाहीये, उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. तर उद्धव साहेब सर्व जाती धर्मासाठी काम करतायत. म्हणून या पक्षामधून कोणी फुटायचं नाही. कुणाचा इकडे तिकडे जे बोलणारे लोक असतात ऐकायचं नाही आणि प्रामाणिक काम करून आणि येणारे जे 2-4 महिन्यामध्ये निवडणूक होणार आहे ते आपला उल्हासनगरमध्ये शिवसेनेचा महापौर आपण बसवणार आणि आपली इथे सत्ता स्थापन करणार आहोत. तशी अपेक्षा मी ठेवून इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय झूलेलाल, जय वाल्मिकी, जय लहूजी. आता हे आपल्याला मार्गदर्शन करणारी महानगरपालिका जिंकायची ना, नक्की त्याला मेहनत करावी लागणार. करायची तयारी आहे. शिंदे तुमची नगरपालिका एक वेगळ्या जिद्दीने पेटलेली लोक आहेत. जो त्रास सहन केला तो त्रासाचा म्हणजे वचपा काढायचे दिवस म्हणजे निवडणूक आहे. आता ती आपल्याला संधी मिळते आहे. भरपूर त्रास सहन केला आपण, केला की नाही. आता त्याचा राग मी पहिल्यापासून सांगतो, राग ठेवा, चीड आली पाहिजे. चीड ज्या शिवसेनेला आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला, ज्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला संपवलं त्या आम्हाला राग आला पाहिजे, चीड आली पाहिजे आणि त्यांना संपवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. मनात खुंगाट घातली पाहिजे. तर आम्ही संपवणार म्हणजे काय करणार. हे सगळं त्यांनी कशासाठी केलं की सत्ता काबीज करण्यासाठी. केंद्रातली सत्ता घेतली, राज्यातली सत्ता घेतली, याचं मागे साईडला बसपा सुद्धा येणार. काय बोलतात ते, कुठला रोग, बसम्या. अरे ग्रामपंचायत सुद्धा यायला पाहिजे. त्यासाठी वाटते केंद्रामध्ये हातात म्हटल्यानंतर ते राज्यामध्ये ईव्हीएम मॅनेज केलं ते आपण बघितलेलं आहे. अगदी हरणारा पक्ष पुन्हा अगदी जास्तीत जास्त बळी करण्यासाठी कपट का असतात, हे सगळे काही करू शकतात.
पण महानगरपालिका सुद्धा निवडणुका मिळण्यासाठी आम्हाला काही करतील, पण आपण त्यासाठी जागरूक राहायचे. जागरूक राहायचे म्हणजे काय करायचं? आता प्रोग्राम लागलेले आहेत आणि कोण कोण मतदार आपले आहेत, कोण कोण काठावर आहेत, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून तुम्ही आता फक्त आणि फक्त मतदार या गोष्टीवरती फोकस करायचा आहे. कारण लोक उत्सुक आहेत, उद्धव साहेबांना मानणारी, आदित्य साहेबांना मानणारी लोक आहेत, फक्त आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि उद्धव साहेबांनी कोरोना काळामध्ये जे चांगल्या प्रकारे काम केलं, आदित्य साहेबांनी केलं, आपले स्वास्थ्य मंत्री यांनी देखील त्या काळामध्ये खूप छान पद्धतीनं धारावीसारख्या ठिकाणी कोरोना आटोक्यात झाला. या सगळ्या गोष्टी आपण जनतेपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व शिवसैनिकांचं दैवत, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, या जिल्ह्याचं लाडकं नेतृत्व झालेली आहे. धर्मगटाची स्थापना करायची, मग त्याची करायची जी झालेली आहे मीनाताई ठाकरे साहेब, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे, शिवसेना युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे, या सर्वांना मी मानाचा मुजरा करतो. महिलांकडून घोषणा नाही झाली. आजच्या उल्हासनगर महानगरपालिका या महानगर क्षेत्रातील शिवसेना कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्तानं व्यक्त सहकारी उपशहर संघटिका असतील, विभाग संघटिका, सर्व व्यासपीठावरील महिला आघाडी युवा सेना उद्धव साहेब या संपूर्ण महाराष्ट्राला महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद उपस्थित नगर परिषद सर्व या संघटनांचे प्रमुख कार्यकर्ते नगरपालिकेला सर्व नेत्यांची नेमणुका केल्या आहेत. आपल्याकडे अनुभवी केंद्रीय मंत्री गीते साहेब, खोत साहेब तर आपल्या बरोबर आहे. प्रत्येक जण ओळखता आणि प्रत्येक शिवसैनिक खोत साहेबांकडून ओळखताय असं नाहीये. दुर्दैवानं आपल्या मातीचे सरकार आज आलेलं आहे. भाजपच्या नेतृत्वाखाली त्या सरकारला अजिबात इच्छा नव्हती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची. कारण अखंड महाराष्ट्रातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था या बरखास्त आहेत
या सर्वांवर प्रशासक आहेत आणि म्हणून या सर्वांच्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था, मग ते नगरपंचायत असो, नगर परिषद असो, नगरपालिका असो, महानगरपालिका असो, तालुका पंचायत असो किंवा जिल्हा परिषद असो, या सगळ्या स्वयंसेवी संस्थांवरती प्रशासक आहेत. पर्यायानं या सगळ्या संस्था मुख्यमंत्र्यांच्या ताब्यात आहेत. किंबहुना असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये, त्यांच्या खिशात आहे. आणि म्हणून मग या त्यांच्या खिशात असलेली एकही संस्था जाऊ नये म्हणून त्यांना निवडणुका नको होत्या. कारण निवडणुका घेतल्यानंतर हे चित्र राहणार नाही. सतर्क असलं आणि मध्ये काय होणार, संपूर्ण निवडणूक पुढली आपण पाहिजे नाही तर आपण सगळं मशाल पेटणार ना आणि गाफील राहिले तर मग पनवेल आणि उल्हासपासून 2 महानगरपालिका मागून घेतली. परवाच प्रोग्राम ही जबाबदारी मी मागून घेतलेली आहे. ते सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला म्हणून निवडणुका लावलेल्या नाही ते याच्या पनवेलला माझ्याबरोबर 2 लोक येते आहेत. सगळ्या ठिकाणी ओरपण आहे. टेंडर टेंडर आणि माझ्याबरोबर 2 उपनेते आहेत सहकारी गुरुनाथ. पण केंद्रामध्ये आघाडी सत्ता आली म्हणून राज्याच्या निवडणुका लागल्या. तर अशा निवडणुका लागल्यानंतर महाराष्ट्रात एकूण 28 संविधानाला मानणारे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या 28 महानगरपालिकांची मुख्य न्यायाधीश बसल्यानंतर नेत्यावरती महाराष्ट्राच्या निवडणुका 4 महिन्याच्या आतमध्ये म्हणून नाही त्या निवडणुका या महिन्याच्या या निवडणुकांची निवडणुका लागल्या पण त्याचा नोटिफिकेशन आहे ते निघणार आहे. आणि मग नोटिफिकेशन निघाल्यापासून 4 महिन्यात शिवसेना निवडणुका घ्यायच्या आहेत. कारण सुप्रीम कोर्टाचे नेते आमचे आदित्य साहेब ऑक्टोबर नोव्हेंबरच्या मार्गदर्शनाने निश्चितपणे संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी आपण महानगरपालिकेच्या निमित्ताने सगळे नेते आपल्या निर्णय घेतला की जेवढ्या महत्वाचा मुद्दा काय महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि मग नेत्यांच्या बरोबर उपनेत्यांच्या संपर्क प्रमुख या आपली संघटनात्मक जिल्हा प्रमुख उपजिल्हा प्रमुख जिल्हा प्रमुख आहे कोण नाही आपली साखळी आहे. वेळोवेळी ह्या सभागृहात आपल्या बैठका झालेल्या आहेत. मी आलो आहे, उपस्थिती पाहिली आणि बरं मुद्दा एकच आहे. उपस्थिती गेल्या कोरोना काळानंतर जे सरकार होतं आणि आश्चर्य म्हणजे सर्व भाषिक आहे त्या सरकारला पाडण्याचं सर्व भाषिक सर्व भाषिकांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात. आणि त्या गद्दारांनी केल्यानंतर कित्येक गद्दार आपल्यातनं गेले. पण तळागाळाचा जो पाया आहे, तो दगड आहे, तो शिवसैनिक आहे, तो आज ताट मारण्यात उभा आहे. तो ताट मारण्यात उभा आहे, तो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे. आणि म्हणून आज या ठिकाणी आपल्याकडे किती आमदार आहेत, किती खासदार आहेत, किती नगरसेवक आहेत, हा मुद्दा नाही आहे. ताईसाठी टाळ्या वाजवायच्या. सर्व संघटनांचे पदाधिकारी आता इथं आपला हा कार्यकर्ता मेळावा संपन्न होतोय. जसं बोडारेंनी तुम्हाला धन्यवाद दिले जिल्हा प्रमुखांनी, तसं शिवसेनेचा नेता म्हणून मी तुम्हाला मुद्दामून धन्यवाद देणार आहे. सुविधा
शिवसेनेच्या अतिशय कठीण महानगरपालिकेमध्ये तुम्ही राजकारणाचा जेवढा विचार केला मनापासून झाली, माझे प्रश्न कोण सोडवणार आहे याला अधिक महत्व आहे. समजा एखादा प्रभाग आहे, आता सध्या प्रभाग पद्धत आली, निवडणुका कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत. ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतात, या खऱ्या कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत. आणि मग कार्य करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटत असतं, मी इतकी सेवा करतोय, मी एवढं चांगलं काम करतोय, मी एवढं समाजासाठी धावतोय, मी रात्रंदिवस प्रयत्न करतोय, तर मला कुठेतरी संधी मिळाली पाहिजे. ही साधारणपणे प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते. आणि म्हणून मी सुचवले उद्धव साहेबांना की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका कार्यकर्त्याला ज्याला इच्छा आहे त्याला लढू द्या, लढायचे ना. आणि म्हणून मग आता आपण जी भूमिका घेतो आहोत, नंतर मग त्याच्यात कदाचित काही आवश्यकतेनुसार बदल होतील, असं नाही की बदल होणार नाही. पण आज आपली तयारी असायला पाहिजे की आम्ही या सगळ्या जागा निवडायला लढवायला तयार आहोत का. मला 1 तारखेला अहवाल द्यायचा आहे, जिल्हा प्रमुखांना लिहून संपर्क प्रमुखांना सांगणार आहे, लेखी घेऊन या. मी या 2 घोषवाक्य ठरवतोय. ही 2 एक घोषवाक्य मी देणार आहे, तिथेही दिले, इथेही देतोय. तुम्हाला मान्य असेल तर स्वीकार करायचा. घोषवाक्य साधं आणि सोपं देतोय, आम्ही लढणार, आम्ही जिंकणार. बरोबर बरोबर आहे की नाही. आम्ही लढणार, आम्ही लढणार, हे आपलं घोषवाक्य आहे या निवडणुकीत. बरं, हे घोषवाक्य घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे. मग आता ही पोहोचवायची जबाबदारी जिल्हा प्रमुख घेतील. कशा पद्धतीने पोचवायचंय, आपल्याला एक छोटासा स्टिकर बनवायचा आहे, दारादारावर लावायचा. म्हणून महाराष्ट्राची ओळख होती. आज राहिल्या का ती? आज ती ओळख राहिलेली नाही. आणि त्यामुळे आपल्या सभ्यतेला जर कलंक कोणी लावला असेल तर तो भारतीय जनता पक्षाने लावला, केवळ सत्तेसाठी. आणि म्हणून त्याचे दुष्परिणाम आज सर्वसामान्य जनतेला भोगावे लागत आहेत. आता तुमचा नुकताच झालेला तो अपघात बघा ना, दिवा अपघात रेल्वेचा. कारण काही नाही केला. विधानसभेच्या निवडणुका आणि लोकसभेच्या निवडणुका होऊन गेल्या. विधानसभा हे विधिमंडळ आहे, बरोबर, आणि लोकसभा हे सुद्धा विधिमंडळ आहे. विधानसभेत राज्याचे कायदे आपण तयार करतो आणि लोकसभेत आपण देशाचे कायदे तयार करतो. आणि या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ज्यांचा उल्लेख केला सुरुवातीला मी, या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था या त्या नगरातल्या जनतेच्या ज्या किमान गरजा आहेत नागरिक म्हणून आपल्या जबाबदारी बाळासाहेबांची स्थानिक स्वराज्य आणि बघूयाची. आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुकीचं चित्र वेगळं, निवडणुकीचं चित्र वेगळं. खूप आनंद झाला. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं चित्र वेगळं. उल्हासनगरचा महापौर मी निवडून आणेन. अगदी सोप्या भाषेत तुम्हाला सांगायचं झालं तर महानगरपालिका आपलं 100%
कोणत्याही परिस्थितीत या महापौर हा आपला महापौर मशाल महापौर मशाल आणि मशाल घेऊन आमचा महापौर किती जवळ आणि किती महत्व राहील. धन्यवाद. जय हिंद. तुम्हाला एक उदाहरण देतो. कारण या महानगरामध्ये जन्म झाल्यानंतर जन्माचा दाखला घेतल्याशिवाय आपल्याला राहता येत नाही. घ्यावा लागतो ना का नाही घ्यावा लागतो. जन्म झाल्यानंतर जन्माचा दाखला घेतल्याखेरीज आपण इथे राहू शकत नाही. आणि मग शेवट झाल्यानंतर मृत्यूचा दाखला घेतल्याशिवाय स्वर्गात सुद्धा आपल्याला कोणी सर्व सहकारी तो विचारतो सुरुवात अतिशय चांगली झालेली आहे. मेळावा उत्स्फूर्त झालेला आहे आणि उल्हासनगर महापालिकेवरती भगवा फडकवण्याची शपथ अशा मेळाव्यात या सर्व कार्यकर्त्यांनी घेतली. साहेब, राज्यात आघाडी असताना तुम्ही बोलात की सर्वच्या सर्व जागा आपण लढणार आहोत. नेमकं काय गणित असणार आहे. आघाडीचा निर्णय घोषित झालेला आहे. त्यामुळे या बाबतीत मृत्युमुखी पडलेल्या तब्बल 25 प्रवासी भावपूर्ण श्रद्धांजलीचे देखील आयोजन करण्यात आले. असंख्य राजकीय पक्षांची भूमिका हीच असते की कार्यकर्त्यांना जो आघाडीचा निर्णय होईल तो आम्हाला मान्य. साहेब, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाची सुद्धा युती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच्याकडे तुम्ही कसं बघताय. मी कसं बघण्यापेक्षा महाराष्ट्राची जनता, खरं म्हणजे त्या जनतेच्या या अपेक्षा आहेत की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही महाराष्ट्रातल्या जनतेची अपेक्षा आहे. पुन्हा एका राजकीय पुढाऱ्याच्या अपेक्षेचा काही संबंध नाही. हे महाराष्ट्र जनतेची अपेक्षा आहे. परंतु निर्णय हा त्या दोन्ही बंधूंनीच घ्यायचा. ओके.